तिकीट कापल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी फोडला हंबरडा। छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। कार्यकर्त्यांच्या उद्रेकापुढे नेते हतबल। सावे, कराड आणि केनेकरांनी काढला पळ। मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल। भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान। यांचा माज निवडणुकीत उतरल्याशिवाय राहणार नाही। सचिन अहिर यांचा कृपाशंकर सिंह यांच्यावर संताप। 11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर, तर राहुल गांधींचा मुंबईसह महाराष्ट्रात दौरा नाही। मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आउट। वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये महायुतीचा उमेदवारच नाही। वॉर्ड क्रमांक 212 मध्ये गीता गवळींसमोर महायुतीचा उमेदवारच नाही। मंदाकिनी खामकर या महायुतीच्या उमेदवार, मात्र त्यांनी अर्ज न भरल्यानं महायुतीचा वॉर्ड क्रमांक 212 मध्ये छुपा पाठिंबा असल्याची चर्चा। भाजप उमेदवारांचा मतदानाआधीच विजय। कल्याण डोंबिवलीत 2 नगरसेविकांची बिनविरोध निवड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोन्ही नगरसेवकांचं अभिनंदन। महायुतीत तिकिटासह आर्थिक पॅकेज देतात। तिकिटावर निष्ठा असणारे आता नाहीत। निष्ठा पैशाच्या पाण्यात वाहून गेली। संजय राऊतांची टीका। संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर बैठक पार। ठाकरे बंधूंच्या युतीतील बंडखोरी टाळण्याबाबत आणि संयुक्त सभांबाबत चर्चेची शक्यता। भाजपच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही। रोहित खोपडेंकडून फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण। उमेदवारी न मिळाल्यानं राजीनामा दिल्याची होती चर्चा। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपनं कापले 22 माजी नगरसेवकांचे तिकीट। अशोक मुर्तडक, सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांचा समावेश। 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होण्याची शक्यता। ई-केवायसी करण्याची मुदत बुधवारी संपणार। केवायसी नसल्यानं लाभ लाटणाऱ्यांवर होणार कारवाई। आज सर्वत्र 31चा उत्साह। 2025 ला अलविदा करत सर्वत्र नववर्षाचं होणार जल्लोषात स्वागत। आणि वर्षाच्या अखेरच्या दिवशी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी। पंढरपूरसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी। लोकशाही मराठी ऐका, पहा।